एका बाजूला देशातील सर्वात कठीण मानली जाणारी IPSची पॉवरफुल वर्दी, कर्नाटकच्या गुन्हेगारांमध्ये असलेला सिंघम नावाचा दरारा आणि हातात असलेले सुरक्षित भविष्य. पण दुसऱ्या बाजूला तमिळनाडूच्या राजकारणातील अत्यंत कठीण, गुंतागुंतीचे आणि द्रविडी राजकारणाचे अभेद्य मैदान. बहुतेकांनी सुरक्षित रस्ता निवडला असता, पण एका तरुणाने खाकी वर्दी उतरवून भगवी शाल अंगावर घेण्याचं धाडस दाखवलं आणि ते नाव म्हणजेच के अण्णामलाई. आज हेच अण्णामलाई केवळ तमिळनाडूतच नव्हे तर चक्क मुंबईच्या राजकारणातही वादळाचं केंद्र ठरतायत. पण हा प्रवास नेमका सुरू कसा झाला? अण्णामलाई यांचा प्रवास तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून सुरू झाला. शिक्षण घेताना त्यांनी बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आणि इंजिनिअरिंग नंतर त्यांनी प्रतिष्ठित IIM लखनौमधून MBA पूर्ण केलं. कॉर्पोरेट जगतात कोट्यावधींचं पॅकेज नाकारून त्यांनी देशसेवेसाठी खाकी वर्दी निवडली. 2011च्या बॅचचे IPS अधिकारी म्हणून त्यांनी कर्नाटक केडरमध्ये प्रवेश केला. कर्नाटकच्या उडुपी आणि चिकमंगळूरमध्ये पोलीस अधीक्षक असताना त्यांनी गुन्हेगारांवर जो वचक बसवला, त्यामुळे लोक त्यांना प्रेमाने कर्नाटकचे सिंघम म्हणू लागले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की जेव्हा 19/2000 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, तेव्हा शेकडो लोक भावुक होऊन रस्त्यावर उतरले होते. तमिळनाडूचे राजकारण दशकांपासून DMK आणि AIADMK या दोन द्रविडी पक्षांभोवती फिरतंय. तिथे हिंदुत्व आणि भाजप या शब्दांना स्थान मिळणं अशक्य मानलं जात होतं. आणि अशा वेळी अण्णामलाई यांनी वयाच्या 37व्या वर्षी तमिळनाडू भाजपचं अध्यक्षपद स्वीकारलं. त्यांनी आपली एन मन्न एन मक्कल म्हणजेच माझी माती माझे लोक ही पदयात्रा काढून भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवलं आणि प्रस्थापित नेत्यांना थेट आवाहन दिलं. अण्णामलाई सध्या राष्ट्रीय पातळीवर आणि विशेषतः महाराष्ट्रात चर्चेत येण्याचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026. मुंबईत भाजपचा प्रचार करण्यासाठी आलेले अण्णामलाई एका विधानामुळे वादात सापडले. त्यांनी भाषणादरम्यान मुंबईचा उल्लेख बॉम्बे केला आणि पुढे जाऊन मुंबई हे केवळ महाराष्ट्राचं शहर नाही तर एक आंतरराष्ट्रीय शहर आहे असं विधान केलं. या विधानामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा तापला गेला. राज ठाकरेंनी त्यांना रसमलाई म्हणत टोला लगावला, तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. टीकेला न डगमगता त्यांनी ठाकरे बंधूंना थेट आवाहन दिलं, मी पुन्हा मुंबईत येणार, कोणात ताकद असेल तर माझे पाय तोडून दाखवावे, अशा शब्दात त्यांनी आपला सिंघम बाणा राजकारणातही दाखवून दिला. तमिळनाडूमध्ये आता एप्रिल 2026 मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. तिथे अण्णामलाई भाजपचा चेहरा आहे. त्यांच्या समोर केवळ सत्ताधारी DMK नाही तर सुपरस्टार विजय याने काढलेला नवीन पक्षही आहे. अण्णामलाई यांनी ज्या प्रकारे आक्रमकपणे तमिळनाडूतील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढलेत, त्यामुळे येणारी निवडणूक ही ऐतिहासिक ठरणार आहे. अण्णामलाई हे केवळ एक माजी पोलीस अधिकारी नाहीत, तर ते पारंपरिक राजकारणाचे नियम मोडणारे एक वादळ आहेत. ते तमिळनाडूत भाजपला सत्तेपर्यंत नेतील की नाही हा काळच ठरवेल. पण त्यांनी तिथल्या प्रस्थापित राजकारण्यांची झोप मात्र उडवली आहे आणि आता मुंबईच्या राजकीय आखाड्यातही उडी घेतली आहे, हे मात्र निश्चित. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.